7.5 अधिक 2.5 बरोबर 0 हे गणित बघायला जितकं निरर्थक दिसतं तितकंच निरर्थक हे गणित साकारणारं आहे। खऱ्या अर्थाने आपल्या लाडक्या कुकणच्या प्रगती पुस्तकावर दुर्दैवानं आलेल्या अपयशाचं हे गणित आहे। आपण जर नीट बारकाईने विचार केला तर या गणितात आपल्याला आपल्या कुडाळ मालवणचं झालेलं 10 वर्षाचं नुकसान दिसून येतं। कोकणाला प्रगतीपथावर नेणारे असंख्य मौके आपण कसे गमावले याचा हिशोब दिसतो। केवळ आपल्या स्वार्थापोटी सतत माध्यमांवर झळकत राहण्यासाठी केलेले स्टंट दिसतात आणि विकास कामांच्या नावाने केलेला शिमगाही दिसून येतो। एव्हाना आपल्या लक्षात आलंच असेल आपण नक्की कशाबद्दल आणि कोणाबद्दल बोलत आहोत, आणि नसेलच आलं तर जनतेची दिशाभूल करणाऱ्या कर्तृत्व शून्य सोंगाड्यांचा खुलासा करायला आपण आहोतच। आपण बोलत आहोत ते जबाबदाऱ्या टांगणीला लावून आपल्या मतदारसंघाचा विचार न करता केवळ आपलं वैभव राखण्यासाठी जीवापाड प्रयत्न करणारे नाईक। 2014 पासून पुढची 7.5 वर्ष सत्तेत राहून जनतेचं प्रतिनिधित्व करण्याच्या नावाखाली केवळ आपली झोळी कॉन्ट्रॅक्ट्स आणि टेंडर्सनी भरण्यासाठी सत्तेचा उपभोग घेतला आणि आपल्या मतदारसंघाला कित्येक वर्ष मागे नेऊन ठेवलं। 90% दलाली, 10% विरोधाचे आणि द्वेषाचे राजकारण आणि 0% समाजकारण या समीकरणाच्या आधारावर आपला संपूर्ण कार्यकाळ जो माणूस काढतो त्याला जनतेचा प्रतिनिधी न म्हणता जनतेच्या नकळत त्यांची किंमत करणारा एक दलाल नक्कीच म्हणता येईल। आपल्या नाकर्तेपणाची लक्तरं लपवण्यासाठी इतरांवर टीका करून बिनबुडाचे आरोप करून वेळ मारून नेणं, आपण काडीचं काम करत नाही हे सत्य झाकण्यासाठी मूळ प्रश्नांना बगल देऊन जनतेची दिशाभूल करणं आणि अशा अनेक डावपेचांमधून आपल्याला कोणी प्रतिप्रश्न करेल ही शक्यताच दाबण्याचा प्रयत्न कायम सुरू ठेवला। पण जेव्हा हा प्रयत्न देखील मोडकळीस पडला आणि प्रश्न विचारले गेले तेव्हा शेवटच्या 2.5 वर्षात सत्तेत नसल्यामुळे निधी मिळायला अडचणी येत आहेत वगैरे वगैरे अशी बिनबुडाची विधानं करून नेहमी सारखे हात वर केले। ज्या माणसाला जनतेने सलग 2दा आपलं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली त्याने इतक्या सहजपणे हात वर करणं केवळ जनतेचा विश्वासघातच नाही तर व्यवस्थेला कर्तृत्वहीन म्हणून जनतेसमोर ठेवणारं लाजिरवाणं कृत्य आहे। पण आपल्या वरिष्ठांची चाटुगिरी करण्यात मग्न असणाऱ्या लाचारांना हे कधीच कळणार नाही। सत्तेत असूनही जो कर्तृत्व शून्य, विरोधी पक्षातही जो षंडासारखा बिनकाम्या, आता वेळ आली आहे जनतेने त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्याची। आणि 2 टर्म विधानसभा सदस्य असून देखील ज्या माणसाला विधानसभेच्या गेटवरचे सुरक्षा रक्षक ओळखत नाहीत आणि सुसुताईंना ज्यांची ओळख परेड करावी लागते त्यांना यावेळी जनतेने हाकलून द्यायचं ठरवलंय। मुक्त विद्यापीठातून शिक्षण झालेल्याला, कसलंच गणित न जमणाऱ्याला, रविवार ते रविवार क्लासेस घेऊन ते क्लासेस अटेंड केलेत की नाही माहीत नाही अशा माणसाला विकासाचं गणित जमूच शकत नाही। म्हणूनच 7.5 वर्ष सत्तेतली आणि अजून 2.5 वर्ष आमदारकीची तरीही आउटपुट 0च।